सर्वांना नमस्कार. आजपासून आपल्या या चॅनलवर आपण एक नवीन लव्ह स्टोरी सुरू करत आहोत आणि या लव्ह स्टोरीचं नाव आहे डिवोर्स टू लव्ह स्टोरी. तर मंडळी, आता आपण पाहूया या स्टोरीचा पहिला भाग. फॅमिली कोर्टाचा तो प्रचंड मोठा, जुनाट आणि अथांग हॉल. बाहेर मुंबईच्या अंगावर येणाऱ्या ट्रॅफिकचा तो अस्वस्थ करणारा आवाज खिडक्यांच्या काचांमधून गाळून आतमध्ये येत होता. पण या कोर्टरूमच्या आतली हवा मात्र पूर्णपणे गोठलेली होती. एका बाजूला वकील, कारकून आणि आपल्या आयुष्याचा निकाल काय लागतोय या भीतीने आलेले पक्षकार यांची एक अकालनीय कुजबूज सुरू होती. हवेमध्ये सरकारी कागदपत्रांचा, जुन्या फाईल्सचा आणि आर्द्रतेचा एक वेगळाच वास भरून राहिला होता. त्या संपूर्ण गर्दीमध्ये हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लाकडी बाकावर दोन जीव अगदी शेजारी बसले होते, पण त्यांच्यात अंतराळा एवढं अंतर होतं. इरा आणि कबीर. इराने तिची लेदरची महागडी हँडबॅग आपल्या मांडीवर इतकी घट्ट धरून ठेवली होती की तिची नखे त्या लेदरवर रुतत होती. तिची नजर समोरच्या पांढऱ्या बापूदरी सुटलेल्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाच्या काट्यांवर खेळली होती. घड्याळाचा तो काटा पुढे सरकताना होणारा टिकटिक आवाज तिला स्वतःच्या छातीतल्या धडधडीसारखा वाटत होता. 2 वर्षांपूर्वी याच शहरातल्या एका आलिशान लखलखत्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा त्यांच्या लग्नाचा फेरा पडला होता, तेव्हा सनईचे सूर वाजत होते. लोकांचे चेहरे हसरे होते आणि हवेमध्ये गुलाबाच्या फुलांचा सुवास होता. आज मात्र आजूबाजूला फक्त काळे डगले घातलेले निर्विकार वकील आणि चेहऱ्यावर एक प्रचंड उदासीनता, नैराश्य घेऊन आलेली इतर जोडपी होती. इराने कबीरकडे थेट न बघताही तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याची अस्वस्थता पूर्णपणे टेपली होती. कबीरने नेहमीप्रमाणे त्याचा कॉर्पोरेट जगातला आवडता पांढरा कडक शर्ट आणि गडद निळी फॉर्मल पॅन्ट घातली होती. त्याचे दोन्ही हात त्याच्या गुडघ्यावर होते आणि तो सतत आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या हाताचे मनगट, जिथे त्याची महागडी घड्याळ बांधलेली होती, ते चोळत होता. कबीरची हीच खूप जुनी सवय होती, जी इराला तोंडपाठ होती. जेव्हा जेव्हा तो ऑफिसच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय बोर्ड मीटिंगमध्ये प्रचंड तणावाखाली असायचा किंवा जेव्हा गोष्टी त्याच्या नियोजनाबाहेर जाऊन हाताबाहेर पडू लागायच्या, तेव्हा तो असाच अस्वस्थ व्हायचा. आज त्याचा तो कॉर्पोरेट रुबाब, तो लाखो डॉलर्सच्या डील्स एका साध्या प्रेझेंटेशनवर फायनल करणारा आत्मविश्वास पूर्णपणे गायब झाला होता. तो इथे एका अपयशी पतीच्या भूमिकेत स्वतःच्याच आयुष्याचा ताळेबंद मांडायला उभा होता. केस नंबर 342. कबीर सावंत आणि इरा सावंत. कोर्टाच्या त्या शिपायाने कमालीच्या कोरड्या आणि मोठ्या आवाजामध्ये पुकार दिली. तो आवाज त्या छताला घासून जेव्हा पूर्णपणे संपूर्ण हॉलमध्ये घुमला, तेव्हा इराच्या पाठीचा कणा एकदम ताठ झाला. तिच्या पोटामध्ये एक मोठा गोळा आला, पण तिने आपल्या चेहऱ्यावरचे भाव कमालीच्या संयमाने आवरले आणि चेहऱ्यावर कोणताही अशक्तपणा दिसू दिला नाही. ती अत्यंत शांतपणे तिची साडी व्यवस्थित करत, अत्यंत स्वाभिमानी आणि खंबीर पावलं टाकत समोरच्या लाकडी पिंजऱ्याच्या दिशेने निघाली. तिच्या पाठीमागे कबीरने एक मोठा जड श्वास सोडला, आपल्या कोटची बटणे व्यवस्थित केली आणि तोही एखाद्या पराभूत सैनिकासारखा तिच्या पाठोपाठ चालू लागला. 2 वर्षांच्या त्या वादळी संसारानंतर ते आज देशाच्या कायद्यासमोर आपले नाते अधिकृतपणे संपवण्यासाठी, त्यावर कायमची फुली मारण्यासाठी उभे होते. जज साहेबांनी त्यांच्या जाड चष्म्यातून वर बघत या दोघांकडे अतिशय बारकाईने पाहिले. दोघांचेही चेहरे सुशिक्षित, उच्चभ्रू समाजातले, सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या कमालीचे सक्षम दिसत होते. जज साहेबांनी समोर असलेल्या जाड फाईलची पाने एकामागून एक चाळली. त्या पांढऱ्या कागदांवर दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप शाईच्या अक्षरामध्ये क्रूरपणे लिहिलेले होते. कबीरच्या वकिलांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की इराला कौटुंबिक जबाबदारीची अजिबात जाणीव नाही. ती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग हेड असल्यामुळे फक्त स्वतःच्या करिअरला, पैशाला आणि स्वातंत्र्याला महत्त्व देते. तिला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर दुसरीकडे इराच्या वकिलाने कबीरचा पुरुषी अहंकार, त्याचा प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारशाही स्वभाव, स्वतःच्या कंपनीचा एमडी असल्याचा माज आणि तिच्या कामाला, तिच्या अस्तित्वाला नेहमी दुय्यम समजण्याची त्याची सरंजानी वृत्ती कोर्टासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली होती. जज साहेबांनी फाईलवरची नजर हटवली. त्यांचे डोळे गंभीर पण अनुभवाने समृद्ध होते. कबीर आणि इरा. त्यांचा आवाज एका त्या शांत कोर्टरूममध्ये घुमला. मी तुमच्या दोघांच्याही वकिलांचे सगळे युक्तिवाद, सर्व दावे अतिशय बारकाईने वाचले आहेत. तुम्ही दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ही गोष्ट मला स्पष्ट दिसते. तुमचे शिक्षण, तुमचे समाजातील स्थान पाहता तुम्ही दोघेही सुजाण आहात. पण कायदा हा फक्त घरे तोडण्यासाठी नसतो, तो घरे जोडण्यासाठी एक शेवटची संधीही देतो. लग्न हा काही पालिश खेळ नाही की आज खेळला आणि उद्या आवडला नाही म्हणून मोडून टाकला. तुमच्यातले मतभेद मला भावनिक कमी आणि वैचारिक इगोचे जास्त वाटत आहेत.
एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात तुम्ही हे पाऊल उचलत आहात. इराने तिची मान वर केली. तिच्या डोळ्यांमध्ये एक निश्चयी चमक होती. ती अत्यंत स्पष्ट आवाजामध्ये म्हणाली, युअर ऑनर, आम्ही खूप विचार करून एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होऊनच हा निर्णय घेतला आहे. आमच्यात आता जोडण्यासारखं काहीच उरलं नाही. आमचे विचार, आमची जीवनशैली एकमेकांशी अजिबात जुळत नाही. रोज रोजच्या त्या मानसिक त्रासापेक्षा आणि भांडणांपेक्षा आम्ही सन्मानाने वेगळे झालेले कधीही चांगले ठरेल. आम्हाला हा घटस्फोट लवकरात लवकर हवा आहे. तिच्या या स्पष्ट आणि तडफदार वाक्यावर कबीरच्या चेहऱ्यावरची रेष न रेष बदलली. त्याने रागाने आणि किंचित तिरस्काराने तिच्याकडे पाहिले. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. तो पुढे झाला आणि म्हणाला, युअर ऑनर, इरा जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. जेव्हा एखाद्या नात्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर, समजूतदारपणा संपतो, तेव्हा तिथे केवळ एकाच घरामध्ये राहण्याचा काहीच अर्थ उरत नाही. तिची माझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही आणि माझीही तिच्यावर जबरदस्ती करण्याची मानसिकताच नाही. मी या घटस्फोटाच्या निर्णयावर पूर्णपणे ठाम आहे आणि मला यामध्ये कोणताही बदल नको आहे. जज साहेबांनी दोघांचेही ऐकून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. त्यांनी टेबलावर ठेवलेला त्यांचा पेन हातामध्ये घेतला आणि फाईलच्या शेवटच्या पानावर काहीतरी गंभीरपणे लिहू लागले. त्या क्षणी कोर्टरूममध्ये परत एकदा एक भयानक, गुदमरून टाकणारी शांतता पसरली. इरा आणि कबीर दोघांनाही मनातून वाटत होते की आज या सहीनंतर त्यांना या रोजच्या गुदमरणाऱ्या मानसिक त्रासातून कायमची मुक्ती मिळणार. त्यांचे वकीलही आता विजयाच्या आविर्भावामध्ये आपली कागदपत्रे गोळा करण्याच्या तयारीमध्ये गुंतले होते. पण पुढच्या क्षणी जज साहेबांनी पेन खाली ठेवला. त्यांचा चष्माही काढून बाजूला ठेवला आणि ते खुर्चीला मागे टेकले. घटस्फोट मिळणे इतके सोपे नसते. सावंत, मिस्टर अँड मिसेस, हिंदू मॅरेज ॲक्टच्या नियमांनुसार जरी तुम्ही परस्पर संमतीने आला असलात तरी कोर्ट तुम्हाला थेट घटस्फोट देऊ शकत नाही. मी तुम्हा दोघांना तुमचे मतभेद बाजूला सारण्यासाठी, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि या पवित्र नात्याला शेवटची एक संधी देण्यासाठी 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरियड मंजूर करत आहे. पुढचे सलग 6 महिने तुम्ही दोघांनी एकाच छताखाली तुमच्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये एकत्र राहायचे आहे. या काळामध्ये तुम्ही एकमेकांशी कसे वागता यावर कोर्ट लक्ष ठेवेल. जर 6 महिन्यानंतरही तुमच्यामध्ये काहीच बदल झाला नाही तर कोर्ट तुमच्या घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम शिक्कामोर्तब करेल. तोपर्यंत हा अर्ज प्रलंबित राहील. हे शब्द कानावर पडताच जणू इराच्या पायाखालची जमीनच प्रचंड वेगाने सरकली. तिच्या डोळ्यांसमोर एका क्षणासाठी अंधारी आली. तिच्या हातातील बॅग सटकून खाली पडता पडता राहिली. 6 महिने, 180 दिवस. ज्या माणसाचा चेहरा पाहणेही तिला असह्य झाले होते, ज्याच्या आवाजाने तिच्या डोक्यामध्ये तिडीक जात होती, त्याच्यासोबत तिला एकाच घरामध्ये एकाच छताखाली राहायचे होते. पण युअर ऑनर, ती अत्यंत हतबलतेने काही बोलणार तितक्यात तिच्या वकिलाने मागून तिचा हात धरला आणि तिला शांत राहण्याचा, कोर्टाचा अपमान न करण्याचा इशारा केला. कबीरचाही चेहरा पूर्णपणे पांढरापटक पडला होता. त्याने रागाने, अविश्वासाने आपल्या वकिलाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यामध्ये जणू आग भिजल्यासारखी झाली होती. पण वकिलानेही अत्यंत हतबलतेने आपली मान खाली घातली. कायद्याच्या या लिखित आणि कडक नियमांसमोर कोणाचेच काही चालणार नव्हते. पुढची तारीख आजपासून ठीक 6 महिन्यानंतरची असेल. तोपर्यंत तुम्ही दोघे कायदेशीररित्या पती पत्नी म्हणून एकत्र राहाल. कोर्टाचा हा आदेश पाळणे तुमच्यावर बंधनकारक आहे. अन्यथा याचे परिणाम तुमच्या केसवर होतील. दॅट्स ऑल. जज साहेबांनी ती जाड फाईल जोरात बंद केली आणि शिपायाने पुढची केस पुकारली. इरा तिथेच काही सेकंद स्तब्ध, एखाद्या पुतळ्यासारखी उभी राहिली. तिचे पाय थरथरत होते. ती अत्यंत जड अंतकरणाने कोर्टरूमच्या बाहेर आली. कॉरिडॉरमध्ये येताच तिने भिंतीचा आधार घेतला आणि खूप मोठा अडकलेला श्वास बाहेर सोडला. कबीर तिच्या पाठीमागूनच बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने, अपमानाने लाल झाला होता. तो सरळ चालत इराच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. कॉरिडॉरमधल्या त्या पिवळसर बंद प्रकाशामध्ये त्याचे डोळे अधिकच आक्रमक आणि हिंस्त्र वाटत होते. त्याने आजूबाजूला असलेल्या इतर लोकांची, वकिलांची कोणतीही पर्वा न करता अत्यंत कमी, दाटलेल्या पण तितक्याच कठोर आवाजामध्ये तिला विचारले, आता काय करायचंय? तुझ्या त्या महागड्या वकिलाला साधी एक कोर्टाची ऑर्डर थांबवता नाही आली? मला तुझ्यासारख्या सेल्फ सेटल्ड मुलींसोबत एका सेकंदासाठीही एका घरात राहण्यासाठी अजिबात रस नाहीये इरा. हे तू डोक्यात फिट करून ठेव. इराने तिची बॅग खांद्यावर नीट केली. तिने तिचे विस्कटलेले केस मागे केले. तिचे डोळेही आता रागाने आणि स्वाभिमानाने पेटले होते. ती कबीरच्या अगदी जवळ गेली. इतकी जवळ की दोघांचा गरम श्वास एकमेकांना जाणवत होता. ती त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून अत्यंत स्पष्टपणे म्हणाली, मला तरी कुठे तुझ्या त्या अहंकारी आणि खडूस चेहऱ्याकडे रोज सकाळी उठून बघायची हौस आहे कबीर. पण कोर्टाचा हा अधिकृत आदेश आहे. तो आपल्याला पाळावाच लागेल. कारण मला या नात्यातून कायमची मुक्ती हवी आहे आणि त्यासाठी मला कायदा मोडायचा नाहीये. त्यामुळे आज संध्याकाळपासून मी त्या फ्लॅटमध्ये परत येत आहे. तुला ते आवडेल की नाही त्याच्याशी मला काडीचाही फरक पडत नाही. गेट रेडी फॉर द हेल.
कबीरने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले. त्याचे ओठ रागाने थरथरत होते, पण इराने त्याला बोलण्याची एकही संधी न देता मागे वळून पाहिले आणि ती अत्यंत जलद खंबीर पावले टाकत कोर्टाच्या त्या लांबच लांब पायऱ्या उतरून निघून गेली. तिच्या हिल्सचा तो खटखट असा धारदार आवाज त्या सिमेंटच्या पायऱ्यांवर आणि कबीरच्या कानामध्ये बराच वेळ खणखणत राहिला. कबीर तिथेच उभा राहून तिला गर्दीमध्ये नाहीशी होताना पाहत राहिला. त्याच्या मुठी इतक्या घट्ट आवळल्या गेल्या होत्या की त्याच्या हाताची बोटे पांढरी पडली होती आणि निर्णय झाला होता. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची, एकमेकांना सहन करण्याची एक प्रकारची शिक्षा सुनावली होती. ज्या घराला ते दोघे काही महिन्यांपूर्वी अत्यंत कडवटपणे सोडून गेले होते, त्याच घरामध्ये आज संध्याकाळी परत एकदा एका मोठ्या मुकयुद्धाची अधिकृत सुरुवात होणार होती. एकाच छताखाली राहण्याचा, पण मनातून एकमेकांपासून मैलोनमैल दूर राहण्याचा हा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रवास आज अधिकृतपणे सुरू झाला होता. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.